प्रभू तुला गौरव देतो. थँक यू जीसस. हालेलुया लॉर्ड इन द नेम ऑफ जीसस. तुझ्या आमच्यामध्ये प्रभू उपस्थित आहेस. तुझ्या आत्म्याचा उपस्थिती आमच्यामध्ये आहे. परमेश्वरा आम्ही तुला धन्यवाद देतो. ईश्वराच्या तुझा आभार मानतो प्रभू. या समयला परमेश्वरा आम्हा प्रत्येकाचा हृदय तयार कर माझ्या प्रभू. आज सकाळी मला माहित नाही प्रभूजी कुठले पण प्रत्येक हृदय प्रभू तुझ्या हातात. कारण तू अंतकरणाची धरती घेणारा आत्मेत बोलणारा प्रत्येक हृदय जाणणारा परमेश्वर तू आहेस. माझ्या देवा परमेश्वरा मला माहित नाही कोणाच्या जीवनात कुठल्या समस्या आहे, कोणाच्या जीवनात कुठला संघर्ष आहे, कोणाच्या जीवनात कोणता समस्या आहे प्रभू. परंतु माझ्या देवा माझा विश्वास आहे प्रभू तू आमचा सर्वस्व आहेस बाप्पा. तू प्रत्येकाचे मनोगत ओळखतोस माझ्या देवा. आज सकाळी प्रभू मी तुझ्या चरणातून येत आहे बाप्पा. अंतकरणाने अश्रुपूर्ण नेत्राने प्रभू तुझ्या चरणातून येत आहे. तू आमच्या अंतकरणात तू आमच्या जीवनात ये प्रभू. ओ लॉर्ड इन द नेम ऑफ जीसस. हालेलुया लॉर्ड प्रभू. थँक यू जीसस प्रभू. धन्यवाद बाप्पा तुला गौरव पिता तुला महिमा देतो. थँक यू जीसस. हालेलुया. थँक यू लॉर्ड. बोल यहोवा सुनता तेरा दास, वाणी तू अपनी सुना दे. बोल यहोवा सुनता तेरा दास, वाणी तू अपनी सुना दे. वचन तेरा दिखा दे, उस पर चलना सिखा दे. वचन तेरा दिखा दे, उस पर चलना सिखा दे. बोल यहोवा सुनता तेरा दास, वाणी तू अपनी सुना दे. बोल यहोवा सुनता तेरा दास, वाणी तू अपनी सुना दे. बोल उठता हूँ तुझको निहारता हूँ. बोल उठता हूँ तुझको निहारता हूँ. लेकिन मेरे प्रभु विश्वास में कमजोर हूँ. लेकिन मेरे प्रभु विश्वास में कमजोर हूँ. विश्वास में कमजोर हूँ. बोल यहोवा सुनता तेरा दास, वाणी तू अपनी सुना दे. बोल यहोवा सुनता तेरा दास, वाणी तू अपनी सुना दे. वचन तेरा दिखा दे, उस पर चलना सिखा दे. वचन तेरा दिखा दे, उस पर चलना सिखा दे. बोल यहोवा सुनता तेरा दास, वाणी तू अपनी सुना दे. बोल यहोवा सुनता तेरा दास, वाणी तू अपनी सुना दे. दाऊद की जैसे ही स्तुति मैं करता हूँ. दाऊद की जैसे ही स्तुति मैं करता हूँ. लेकिन मेरे प्रभु पापों में गिरता हूँ. लेकिन मेरे प्रभु
वाणी तू अपनी सुना दे। बोल यहोवा सुनता तेरा दास, वाणी तू अपनी ये सुना दे। यस प्रभू तुला धन्यवाद देतो बाबा। हे पिता परमेश्वरा, मी तुझा आभार मानतो माझ्या देवा, माझ्या उद्धार करता, माझ्या तारणारा प्रभू येशू तुला गौरवितो, मी तुला उंच करतो बाबा। होय पित्या परमेश्वरा, मी तुला धन्यवाद देतो। मी तुझ्या चरणाजवळ प्रभू रिक्तास्त करणारे हा अश्रुपूर्ण नेत्राने तुझ्या चरणाजवळ येत आहे परमेश्वरा। आज प्रभू सकाळी तुझ्या चरणाजवळ लीन होऊन नम्र होतो प्रभू। आज प्रभू आमच्यासाठी जे वचन तुझ्या दासाकडून तू पाठवलं प्रभू, ते वचन ऐकण्यासाठी आमचे कान उघड माझ्या देवा, आमच्या हृदय उघड माझ्या पित्या परमेश्वरा। आणि प्रभू तुझ्या दासाच्या मुखकंठाला स्पर्श कर प्रभूची। आज बाप्पा त्या वचनाद्वारे परमेश्वरा त्यांच्याकडून जे आत्मिक अन्न तू आमच्यासाठी पाठवला प्रभूजी, ते वचन आशीर्वादित कर येशूच्या नावामध्ये प्रभू। ते वचन प्रभूजी बाप्पा त्यांच्या मुखकंठाला स्पर्श कर। मुख ओट त्यांचा असू दे, परंतु त्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द तू बोल येशूच्या नावामध्ये प्रभू। ते वचन दुधारी तलवारीप्रमाणे कैद होते आणि बापा ते वचन बापा आम्हा प्रत्येकाचा हृदय आर पार छेदून जाणार असू दे माझ्या देवा। त्या वचनाद्वारे प्रभूची 30 पट नव्हे, 60 पट नव्हे, 100 पट पीक देणाऱ्या सुपीक जमिनीप्रमाणे प्रत्येक हृदय परिवर्तित होते येशूच्या नावामध्ये, प्रत्येक आत्म्याचे परिवर्तन होते येशूच्या नावात। लॉर्ड इन द नेम ऑफ जीसस प्रभू। माझ्या पित्या परमेश्वरा, तो वचन हिरावून घेणाऱ्या दुष्ट सैतानाला येशूच्या नावात मी नष्ट करतो, निघून जाण्याच्या आज्ञा देतो माझे बापा। इथपर्यंत आमचा सानिध्य, इथून पुढचा वेळ काळ सर्व समय आम्ही तुझ्या हातात समर्पित होतो। तू ये आणि आम्हा प्रत्येकाचा मार्गदर्शन कर। सर्व आदर महिमा सर्व गौरव पित्या तुझा आहे, तुला देऊ प्रार्थना येशूच्या नावात केलं म्हणून पित्या तू आहे। आमेन आमेन आमेन। प्रभूची स्तुती असो, प्रभूच्या नावाला धन्यवाद असो। आणि देवाच्या वचनात सांगितल्याप्रमाणे आपण त्याची आराधना, त्याची भक्ती आत्म्याने आणि खरेपणाने केलेली आहे। आणि आमचे अंतःकरण देवाचं वचन ऐकण्यासाठी हे आतुर झाले आहे। आणि पुन्हा तुम्ही भाग्यशाली लोक आहात, तुम्ही आशीर्वादित लोक आहात, तुम्ही धन्य लोक आहात, आणि तुम्ही जिवंत देवाच्या सानिध्यामध्ये तुम्ही आलेला आहात। मागील आठवड्याकडे जर आम्ही अवलोकन केलं आणि जग आणि जगाची परिस्थिती जर आम्ही बघितली, ज्या जगात जे काही घडामोडी घडत आहेत त्या घडामोडी जर आम्ही बघितल्या आणि पवित्र शास्त्र जर आम्ही उघडलं तर जे पवित्र शास्त्रामध्ये जे बायबलमध्ये जे सांगितलेलं आहे ते आज तंतोतंत हे घडत आहे। आणि आमचा प्रभू येशू ख्रिस्त हा लवकरात लवकर तो येत आहे। आज संपूर्ण जगामध्ये आम्ही सर्वत्र हा संघर्ष पाहतो, सगळीकडे भांडणं आहे, अनेक प्रकारच्या समस्या आहेत। हे सर्वत्र हे संपूर्ण जग हे भ्रष्टतेने हे भरलेले आहे आणि या भ्रष्ट जगामध्ये आम्ही राहत असतात। आम्ही आमच्या दृष्टी त्या जिवंत परमेश्वरावर केंद्रीभूत केलेली आहे। आणि कालचा आणि आजचा हा दिवस नकळत संपूर्ण जग तो दिवस साजरा करत आहे।
आणि तो व्हॅलेंटाईन डे कोण माणूस होता त्याच्याविषयी मला काही माहिती नाही, फक्त एवढं मला माहीत आहे की तो प्रेमवीर होता, प्रेम करणार आणि तो आमचा प्रेमवीर, तो आमचा प्रभू येशू ख्रिस्त. आणि सर्वात महत्त्वाचं देवाचा गुण कोणता असेल तो देवाचा गुण प्रीतीचा गुण आहे. देव हा प्रीती आहे आणि म्हणून देवाने जगावर एवढी प्रीती केलेली आहे की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, ह्यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास करतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन हे प्राप्त व्हावं. आणि म्हणूनच तो प्रेमवीर आमचा प्रभू येशू ख्रिस्त तो आम्हाला आव्हान करत आहे आणि तो म्हणत आहे की आहो कष्टी व भाराक्रांत जन, तुम्ही सर्व माझकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. आणि हे प्रभू येशू ख्रिस्ताचं आमंत्रण पुष्कळसे लोक हे नाकारत आहेत. हजारो लोक हे नाशाकडे चाललेले आहेत. जो आम्ही नरक म्हणतो किंवा ज्याला इंग्लिशमध्ये हेल म्हटले, हा जो काही नरक आहे ह्या नरकाची योजना ही सैतानासाठी होती. यशाचं पुस्तक जर आम्ही वाचलं तर त्याच्यामध्ये जो काही नरक होता तो मर्यादित होता, पण त्या नरकाचा आकार हा वाढत आणि वाढत चालला आहे. पुष्कळसे लोक या अरुंद मार्गाने ते प्रवास करत नाही आणि नाश आणि अशा लोकांचा उद्धार व्हावा, तारण व्हावा म्हणून आमचा देव सहनशीलतेने तो लोकांची वाट पाहत आहे. जसं नोहाच्या दिवसामध्ये परमेश्वराने लोकांना 120 वर्षाचा अवधी दिला होता आणि नोहा ताव बांधत असताना लोकांना तो संदेश सांगत होता. 120 वर्षापर्यंत तो लोकांना संदेश देत राहिला, तरी पण त्या काळच्या लोकांनी त्याची चेष्टा केली, त्याचं ऐकलं नाही आणि शेवटी त्या काळामध्ये जगाचा नाश झाला. योनाला परमेश्वराने निवडलेलं होतं. परमेश्वराने त्याला सांगितलं की बाबा तू निनवे शहरात जा आणि त्या लोकांना सुवार्ता सांग. जरी हा योना निवडलेला होता तरी तो जे निनवे शहर होतं त्या निनवे शहराविषयी तो संतुष्ट नव्हता. तो त्यांचा द्वेष करू लागला, त्यांचा द्वेष करत होता आणि म्हणून त्यांचा नाश व्हावा असं कदाचित त्याला वाटलं असेल. म्हणून त्याने काय केलं की परमेश्वराच्या दृष्टी आड व्हावं म्हणून तो जाऊन लपला. ज्या ठिकाणी ज्या निनवे शहराने त्याला जायला सांगितलं होतं ते शहर सोडून तो तार्शिसात जायला गेला. देवाची योजना, देवाची इच्छा वेगळीच असते, कारण देव निनवेच्या लोकांवर प्रेम करत होता. आणि ज्यावेळेस योनाचं संपूर्ण चरित्र आपल्याला माहीत आहे आणि ज्यावेळेस योनावर संकट आलं
तो माशाच्या पोटामध्ये ज्यावेळेस तो गेला, मग ज्यावेळेस माशाने त्याला गिळलं आणि काय झालं की माशाची जी काही पचनक्रिया करण्याची जी काही रसायन आहे ते रसायन ते योनाभोवती तर वेस्टर्न त्याला घातलं आणि काय झालं की त्याचा जीव मरायला लागला आणि त्याने त्या ठिकाणी त्या माशाच्या पोटामध्ये त्याने पश्चाताप आणि परमेश्वराने जो देव मासा होता त्याला आज्ञा केली आणि त्याला ओकून टाकला आणि तो निनवेच्या लोकांना तो संदेश देत राहिला. त्याने काय म्हटलं की 40 दिवसाचा अवधी आहे. त्याने असं सांगितलं नाही की 40 दिवस उपवास करा, सांगितलं का असं की काय म्हटलं की 40 दिवसाचा अवधी आहे. तर आपल्या लोकांना आता मला वाटतं 18 तारखेपासून हे 40 दिवसाचे वेध लागले, बरोबर आहे. असो शास्त्रामध्ये असं कुठे लिहिले की 40 दिवस उपवास करा आणि चुकीची माहिती सांगतात की निनवेच्या लोकांनी 40 दिवस उपवास केला. त्या लोकांना 40 दिवसाचा अवधी दिला होता. जर या 40 दिवसात जर तुम्ही पश्चाताप केला नाही, परमेश्वराकडे वळाला नाही, तर परमेश्वर तुमचा नाश करेल. आणि म्हणून 40 दिवस होण्याच्या अगोदरच त्या निनवेच्या लोकांनी काय केलं की पश्चाताप आणि ते परमेश्वराकडे ते वळाले. आणि मागील आठवड्याकडे जर आम्ही पाहिलं तर मागील आठवड्यामध्ये देवबाप आश्चर्य कार्यकर्त्याने त्याच्या आत्मेच्या द्वारे तो आपल्याशी तो बोलतो आणि तो बोलत राहणार आहे. आणि म्हणून ह्या जगामध्ये आम्ही राहत असताना आमचं ख्रिस्ती जीवन कसं असावं, आमचं कुटुंब हे कसं असावं, आदर्श कुटुंब हे कशा रीतीने असावं, तर पवित्र शास्त्रामध्ये खूप सुंदरशी माहिती आम्हाला दिलेली आहे. आणि हे जे काही दिवस परमेश्वर आम्हाला देतो, जे काही सण पाळायचे असतात, की कालपासून आजपर्यंत जो काही सण संपूर्ण जगभर साजरा केला जात आहे, की ते एक प्रेमाचं प्रतीक आहे. मग हे प्रेम, हे प्रीती काय आहे? आणि हे दिवस पाळत असताना हे लक्षात ठेवा की आमच्या कुटुंबामध्ये प्रेम, प्रीती आहे. प्रीती संबंधी करणकरास पहिले पत्र याचा 13वा अध्याय आहे. प्रीती काय आहे उत्कृष्ट माहिती त्याच्यामध्ये आहे. तर देवाची योजना, देवाची इच्छा आहे की आमचं कुटुंब हे आदर्श कुटुंब असावं. तर इफिसकरास पत्र त्याचा 5वा अध्याय, आपल्याकडे पवित्रशास्त्र आहे. इफिसकरास पत्र याचा 5वा अध्याय
तर ख्रिस्ती कुटुंबाचा जीवितक्रम हा कशा रीतीने असावा. कुटुंब म्हटल्यावर त्यामध्ये पती पत्नी, लेकरं, आई बाबा, सासू सासरे हे त्यामध्ये आलेले आहे. एवढंच नाही तर आपल्याकडे नोकर चाकर असतील, दास असतील, ते त्या कुटुंबामध्ये असतात. तर म्हणून देवाचं वचन आम्हाला असं सांगतो की स्त्रियांनी कशा रीतीने राहावं. इफिसकरास पत्र याचा 5वा अध्याय 22व्या वचनापासून तर 6व्या अध्यायाच्या 9व्या वचनापर्यंत असं म्हटलेलं आहे की स्त्रियांनो, तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपापल्या पतीच्या अधीन असा. कारण जसा ख्रिस्त मंडळीचा मस्तक आहे तसा पती पत्नीचे मस्तक आहे. शिवाय ख्रिस्त हा शरीराचा तारणारा आहे. 25व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की पतींनी जसे ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्हीही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःच तिच्यासाठी समर्पण केले, अशासाठी की तिला त्याने वचनरूपी जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे आणि गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी. म्हणजे तिला डाग, सुरकुत्ती किंवा अशासारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी. त्याचप्रमाणे पतीने आपापली पत्नी आपले शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीती करावी. जो आपल्या पत्नीवर प्रीती करतो तो स्वतःवरच प्रीती करतो. कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष केला नाही तर तो तिचे पालन पोषण करतो. जसे ख्रिस्त ही मंडळीचे पालन पोषण करतो तसे तो करतो. कारण आपण ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहोत. मुलांना प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आई वडिलांच्या आज्ञेत राहा, कारण हे योग्य आहे. बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, तर प्रभूच्या शिस्ती व शिक्षणात त्यांना वाढवा. आणि पेत्राचे पहिले पत्र याचा 3रा अध्याय आणि 1 ते 7 हे वचन जर आम्ही वाचले, किंवा कलसेकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि 18व्या वचनापासून तर 4थ्या अध्यायाच्या 1 ते 4 हे वचन जर आम्ही वाचले तर आदर्श ख्रिस्ती कुटुंब कसं असावं याविषयी गोष्ट माहिती आहे. एवढंच नाही तर आदर्श कुटुंब प्रमुख याचे उदाहरण तुम्हाला माहीत असतं. पहिलं उदाहरण सांगतो. योबाविषयी परमेश्वराने साक्ष दिली. फक्त तो असा एकच मनुष्य आहे. योबासंबंधी परमेश्वराने साक्ष दिली की योग सात्विक, सरळ, देवाला भिवून वागणारा, पापापासून दूर राहणारा असा तो आदर्श पिता होता. त्याच्या कुटुंबियासह तो परमेश्वराचे भय बाळगणारा होता. आणि तो जो असा वागत होता त्याचं प्रतिफळ त्याला काय मिळालं. जरी तो सात्विक, सरळ, देवाला भिवून वागणारा, पापापासून दूर राहणारा, तरी त्याच्यावर संकट आले.
त्या संकटामध्ये तो शेवटपर्यंत तो टिकून राहिला आणि जे त्याच्यापासून हिरावून घेतलेलं होतं ते परमेश्वराने त्याला डबल. दुसरा एक उदाहरण प्रेषितांच्या कृत्याचा 10व्या अध्यायामध्ये आहे. एक मिलिटरीचा कॅप्टन कर्नल 10वा तो मनुष्य कसा होता. तर आपल्याकडं कोणाकडं पवित्र शास्त्र असते तर 10वा अध्याय 1 ते 4 वाचा. प्रेषितांच्या कृत्याचा 10वा अध्याय. केसिया येथे कर्नल नामे कोणी एक पुरुष इटलीक म्हटलेला पर्यटनिक जमादार होता. तो धार्मिक व आपल्या सर्व कुटुंबासह देवाचे भय बाळगणारा, लोकांस फार दानधर्म करणारा व देवाची नित्य विनंती करणारा असा होता. त्याने दिवसाच्या सुमारे 3ऱ्या प्रहरी प्रत्यक्ष असा दृष्टांत पाहिला की आपणाकडे देवाचा दूत येत असून कर्नलला अशी हाक मारित आहे. तेव्हा तो त्याचकडे लक्ष लावून भयभीत होऊन म्हणाला, काय महाराज? त्याने त्यास म्हटले, तुझ्या प्रार्थना व तुझे दानधर्म ही देवासमोर स्मरणार्थ आले आहेत. शताधिपती 100 सैनिकांचा अधिकारी त्याच्याविषयी असं सांगण्यात आलेलं आहे की त्यावेळेस तो त्यांच्या लोकांमध्ये तो नावाजलेला मनुष्य. आणि त्याचं धार्मिक जीवन कसं होतं तर 2ऱ्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की तो नीतिमान व आपल्या घराण्यातील सर्वांसह देवाचे भय बाळगणारा, लोकांस फार दानधर्म करणारा व देवाची नित्य प्रार्थना करणारा तो मनुष्य होता. आणि ज्यावेळेस तो असा वागला त्यावेळेस देवदूताने येऊन त्याला दर्शन दिले आणि देवदूताने सुद्धा त्याच्याविषयी साक्ष दिली की कर्नल, तुझ्या प्रार्थना, तुझं दानधर्म, तुझं वागणूक हे परमेश्वराने पाहिलेलं आहे. आणि देवदूताने त्याला दृष्टांत दिला. देवदूत किंवा देव असा अचानक व विनाकारण तो कोणाला दर्शन तो देत नाही. ज्या व्यक्तीचं जीवन धार्मिकतेने भरलेलं आहे, एवढंच नाही तर त्याविषयी असं म्हटलेलं आहे की तो नीतिमान व आपल्या घराण्यातील सर्वांसह तो एकटाच नाही तर त्याच्या कुटुंबातले सर्वांसह देवाचे भय बाळगणारा आणि लोकांना दानधर्म करणारा व देवाची नित्य प्रार्थना करणारा तो असे. अनेकदा 3ऱ्या प्रहरी ज्यावेळेस तो प्रार्थना करण्यासाठी तो एकांत गेलेला आहे त्यावेळेस देवदूताने त्याला दर्शन दिले. कोणत्या गोष्टीतून? त्याची धार्मिकता, त्याचं धार्मिक कृत्य आणि त्याच्या प्रार्थना. आणि हे दर्शन देण्या अगोदर
कर्नलचं जीवन हे कसं होतं? यहुदी धर्मशास्त्र तो काटेकोरपणे तो पाळत असत आणि पेत्राची आणि त्याची भेट होईपर्यंत जर तो धार्मिक सात्विक सरळ होता तरी त्याचा बाप्तिस्मा झालेला नव्हता. आणि प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे त्याविषयी त्याला काहीच माहिती नव्हती. आणि ज्यावेळेस देवदूतांनी त्याला दर्शन दिलं आणि परमेश्वराने त्याची निवड केली त्यावेळेस त्याचा परिणाम आम्हाला काय पाहावं? ज्यावेळेस त्याला सुवार्ता सांगितली, प्रभू येशू ख्रिस्ताविषयीची संपूर्ण माहिती त्याला सांगितली, मग त्यांनी काय केलं की त्यांनी विलंब न लावला, मागचा पुढचा विचार न करता आम्हाला कोण काय म्हणेल याचा विचार न करता त्याने त्याच्या कुटुंबियाने आणि त्याच्याबरोबर जे काही लोक होते